केली होती. सुरुवातीच्या मॅचमध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती, चुका झाल्या होत्या, पण त्या चुका मागच्या मॅचमध्ये कमी केल्या होत्या उल्मन संघाने आणि त्यामुळं खरं तर सामना त्यांना जिंकला होता. गाडीसोर संघ एक बल्लाडे संघाला या संघानं पराभूत केलं आहे, त्यामुळे आत्मविश्वास जो आहे ना तो आता वाढलेला दिसतोय. दत्ता लोभीचा हा फटका लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि दत्ता लोभी 0 या धावसंख्येवरती त्याचा खेळ संपुष्टात येतोय. पहिला धक्का लोभेवाडी क्रिकेट टीमला. दत्ता लोभे बॅक टू द डगआउट. त्यावेळी सचिन लोभेची एंट्री होते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये मी ते म्हणेन एक किंवा दोनच चेंडू खेळला होता सचिन लोभे, सगळे चेंडू मी ते म्हणेन करणच खेळले होते. त्यामुळे इथून त्या मॅचमध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती या खेळाडूला, त्यामुळे आता लवकर एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दत्ता लोभी 0वरती बाद झाला आहे. यावेळेस मी तर म्हणेन दबाव दोन्ही खेळाडूंवरती आता असेल, कारण मागच्या मॅचमध्ये मी तर म्हणेन दत्ता लोभीच्याही बॅटमधून धावा आल्या होत्या, करण लोभीनं धावा बनवल्या होत्या. त्यामुळे इथून जो प्रेशर आहे ना दोन्ही खेळाडूंवरती तो अतिरिक्त प्रेशर असू शकतो. कारण मी तर म्हणेन इथून करण लोभीनं एक चेंडू केला, एकच धाव त्याच्याही बॅटमधून आलेली आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती दत्ता लोभीची ही विकेट भरपूर काही सांगून जाते या मॅचमध्ये. निर्णायक मॅच आहे, प्रेशर आहे दोन्ही टीमवरती, असं नाही प्रेशर नाही आहे. आणि यावेळेस सचिन लोभी जसा जणू काही मैदानाच्या आतमध्ये आलाय, ड्रेसिंग ग्रुपमधून सेट होऊन आलेला दिसतोय आणि त्याला ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. अगदी आक्रमक स्ट्रोक, 4 धावांसाठी हा चौकार. चला बॉल लगेच द्यायचं बघा, जास्त वेळ लावू नका. चौकार आलाय आणि चौकारच्या मध्ये तीन टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. आपण उल्लेख केला होता या दोन्ही खेळाडूंचा की ह्या दोन खेळाडूंमध्ये मी तर म्हणेन चांगली पार्टनरशिप दोन्ही मॅचमध्ये झाली आहे. ज्या ज्या वेळेस दत्ता लोभी बाद झाल्या ना त्या वेळेस मी तर म्हणेन करण लोभीनं आणि सचिन लोभीनं चांगली बॅटिंग केली आहे. संघाला एक सन्मानदायक टोटलपर्यंत पोचवत त्यांनी दोघांनाही चांगली बॅटिंग केली आहे. परंतु ह्यावेळेस प्रेशर वेगळा असेल, कारण क्वार्टर फायनलची लढत आहे आणि अशा लढतीमध्ये प्रेशर तितकाच असतो, कारण धाबा बनवणं खूप महत्त्वाचं असतं अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये. त्यामुळे इथून आपल्याकडूनही देखील चुका होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये शांत माइंडनं जर क्रिकेट खेळला ना तर धावा नक्कीच बनतील. पण इथून पाहावं लागेल, गोलंदाजी देखील भरपूर चांगली आहे ओल्मन संघाकडं आणि त्यामुळं तुम्हाला प्रत्येक चेंडू हा खरं तर चांगल्या पद्धतीने खेळावा लागेल. खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, चांगल्या चेंडूला सन्मान आणि स्ट्राईक रोटेट करणं हे महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावे लागेल, कारण असं नाही आहे की एका बाजूनं धावा येत आहेत एका बाजूनं धावा येत नाही आहेत. करण लोभी देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे, त्यामुळे तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. पॅडवरती पुन्हा एकदा लाऊड अपील पाहायला मिळती आहे, परंतु पंच इशारा करतायत त्या ठिकाणी. षटक समाप्तीचा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये दत्ता लोभी बाद होत असताना या पहिल्याच ओव्हरमध्ये मी त्यामुळे धावा फक्त आणि फक्त बनल्यात त्या 5 धावा. प्रेशर काय असतो, प्रेशर सिच्युएशनमध्ये फलंदाजी कशी केली जाते आहे असं ज्वलंत उदाहरण मी तर म्हणेन इथून पाहायला मिळते. प्रेशर दोन्ही बाजूनं पाहायला मिळतंय. मागच्या 2 मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच राहिला आहे करण लोभी, त्याला जास्त काळ जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलं आणि त्यामुळे इथून कुठेतरी धावा मी तर म्हणेन कमी पाहायला मिळत आहेत त्या लोभेवाडी क्रिकेट संघाच्या. परंतु मी तर विचार केला, आपण विचार केला तर इथून जर 30+ धावा जर बनवल्या ना या मॅचमध्ये तर मी तर म्हणेन गोलंदाजी चांगली आहे लोभेवाडी टीमकडे. त्यामुळे इथून टार्गेट सेट काय असतं या मैदानावरती, टार्गेट सुरक्षित काय असू शकतो हे करण लोभी आणि सचिन लोभीला ते माइंडमध्ये सेट करावं लागेल. क्या बात आहे, कमालीचा चेंडू रिलीज केलाय गोलंदाज
रोशन हा गोलंदाजांना उल्मन संघात आपण विचार केला ना तर फलंदाजी इतकी त्यांची बहरलेली नाही आहे, परंतु गोलंदाजी ही त्यांची तगडी मानली जाते. 2-3 मॅच त्यांनी गोलंदाजीमध्ये मी तर म्हणेन जिंकलेल्या आहेत. त्यामुळं गोलंदाजी याही संघाकडं तितकी चांगली आहे जशी लोभेवाडी टीमकडं गोलंदाजी चांगली आहे. करण लोभीला थांबवलंय म्हटल्यानंतर अगदीच अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाची पाहायला मिळते आहे. रोशन सरसतल पातळ बांध्याचा हा गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून खरे तर दुसऱ्या षटकावरती चांगली गोलंदाजी. ओ बॅटच्या स्लॉटमध्ये स्वीट ऑफ द साऊंड कॅमेरामॅनला सलामी देत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध ठोकलाय करण लोभीना हा खणखणीत असा षटकार. या षटकाराची नितांत गरज होती आणि ती गरज भागवली आहे. मी तर म्हणेन करण लोभीना ह्यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध ठोकला षटकार. टीमची टोटल धावसंख्या धावफटल्यावरती 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पण पाहतोय थोडंसं प्रेशर बनला होता, प्रेशर आला होता मी तर म्हणेन फलंदाज करणवरती आणि त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळलेला हा फटका थोडासा आत्मविश्वास देऊन जाईल फलंदाज करण लोभीला ह्या मॅचमध्ये. करण लोभीची विकेट देखील खूप इम्पॉर्टंट असेल, कारण करण लोभी जर लवकर बाद झाला ना तर मग कुठेतरी अडचणीमध्ये येऊ शकतो लोभेवाडी संघ. पण तू करण लोभी सांगतोय मैं हूं ना आणि त्यानं ठोकलाय वन्स अगेन सलगचा दुसऱ्याही बॉलवरती हा दुसरा षटकार. पलटवार काय असतो आणि पलटवार त्यानं केलेला आहे. 2 चेंडू डॉट आले होते, प्रेशर त्याच्यावरती होता, परंतु त्यानं स्वतःला सावरलंय की इथून अभी नाही तो कभी नाही. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकत त्यानं एक आत्मविश्वास एक जान झोकली आहे. आता या मॅचमध्ये 17 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. सुरुवातीला ओव्हरमध्ये आपण विचार केला होता तर चांगली गोलंदाजी मनोजने केली होती, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे थोडासा प्रेशर होता तर सचिन आणि करणवरती. परंतु या 2 षटकारांत तो प्रेशर कुठेतरी आता रिलीज केलेला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये मी तर म्हणेन जरी 3, 4, 5 धावा आल्या ना तरी या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत मी तर म्हणेन. आणि हे दोन्ही खेळाडू ज्या ज्या वेळेस मैदानावरती असतात ना त्यावेळेस पाठी राखे आणि जे लोभेवाडी टीमला आज सपोर्ट करण्यासाठी जे काय प्रेक्षक आले ते अगदी त्यांच्या मनामध्ये कुठलीही धाकधूक नसते, कारण हे 2 खेळाडू असे आहेत ना ते मॅचचं गणित कधीही पलटवू शकतात. करण ऑन फायर येईल का तिसरा, परंतु आलाय असंच म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की शतरक्षक आहेत, परंतु 3 चेंडूवरती 3 षटकार. करण लोभी ऑन फायर षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि आजच्या रात्री मधले मी तर म्हणेन ही पहिली षटकार हॅट्रिक करण लोभीची पाहायला मिळते आहे. निर्णायक मॅच मध्ये करण सांगतोय अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. 23 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे आणि असं वाटलं होतं सुरुवातीला की कुठेतरी धावा रोखल्यात, परंतु करण अंबालाची आठवण करून देतोय. अजून एक ठोकलाय सलगचा 4थ्याही बॉलवरती. करण लोभी ब्रँडेड लोभेवाडी गावचा हा सुपुत्र 4 चेंडू 4 षटकार.
डिफिनेटली मी तर म्हणेन ज्या धावांची गरज होती त्या धावा इथून करण लोभीचा बॅटमधून 4 षटकार आपण पाहिलं, कुणी अपेक्षा केली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये करण लोभीची बॅट या पद्धतीनं बोलेल, या पद्धतीच्या धावा त्याच्या बॅटमधून येतील. खरं तर असं वाटलं होतं की प्रेक्षक वर्ग जो होता तो कुठेतरी शांत झाला होता, परंतु करण लोभीनं या 4 षटकारानं त्यानं पुन्हा एकदा खरं तर समोरच्या टीमला चोख प्रत्युत्तर दिलंय. सचिन लोभी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट भास्करला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता भास्कर. चांगली बॅटिंग केली होती भास्कर. यावेळेस ताव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक हवी आहे. सचिन लोभी स्ट्राईकसाठी झुंजतोय, झडतोय. अखेरकार या बॉलवरती मात्र त्याला स्ट्राईक मिळालेली आहे. सचिन लोभीची देखील बॅट आजच्या रात्रीमध्ये काही जास्त बोललेली नाही आहे, परंतु करण चांगली बॅटिंग केली आहे. करणचा आज दिवस चांगला राहिलेला आहे. आजची रात्र त्याची मी तर म्हणेन रात्रीमध्ये भरपूर चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आलेला आहे. रिव्हर्स केलेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती पाहायला मिळते. सचिन लोभीला प्रयत्न करावे लागतील आता. अभी नाही तो कभी नाही, कारण शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि त्या 3 बॉलवरती सचिन लोभीला देखील साथ द्यावी लागेल. करण लोभी, कारण त्यानं एकट्यानं आतापर्यंत विचार केला तर 8 चेंडूमध्ये 26 वरती तो खेळतोय आणि टीमच्या धावा आहेत त्या 31. सचिननं 6 चेंडू केले, 4 धावा आहेत त्याच्या वैयक्तिक. बॉलवरती पुन्हा एकदा सिंगलच बनली आहे. स्ट्राईक हवी आहे करणला, त्यामुळे या षटकामध्ये धावा कुठेतरी भास्करनं रोखल्यात असंच म्हणावं लागेल. 4 चेंडू त्यानं फेकलेत आणि 4 मध्ये फक्त आणि फक्त 3 सिंगल त्यानं खर्च केलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये करणला जर बाद केले तर धावा रोखले जातील, परंतु करण जोपर्यंत आहे तोपर्यंत 2 बॉलमध्ये एक मोठा फटका च्या बॅटमधून येईल आणि इथून मिस टायमिंग झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या सहज रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा या षटकामध्ये मी तर म्हणेन फक्त आणि फक्त धावा बनलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत भास्करनं. काय गोलंदाजी, वाखण जोगी गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. सुरुवातीला 5 दिल्या होत्या मनोजनं, मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या. उलटॉस आणि करणनं त्याला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. करण लोभीनं आज शेवटच्या बॉलवरती अगदीच लांब लचक असा षटकार, संघ जाऊन पोहोचलाय 40 वरती. जबरदस्त बॅटिंग. आणि करण लोभीचा आपण विचार केला तर त्यानं 10 चेंडूमध्ये 34 धावा याही मॅच मध्ये त्यानं बनवल्या. जरा एकदा जोरदार ठरलं करणसाठी. जबरदस्त. संघ अडचणीमध्ये होता, सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, परंतु जणू काही त्याला स्ट्राईक मिळाली तसं तो गोलंदाजावरती तुटून पडला आणि पुन्हा एकदा त्यानं एकट्यानंच धावा ह्याही मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. खरे तर चांगली बॅटिंग तिन्ही मॅच मध्ये सचिन लोभीची आज राहिलेली आहे. चला, लोभीवाडी टीमला विनंती करतोय की आपण मैदानच्या आतमध्ये लगेच आपण जायचं आहे. अठरा बॉल 41 बनवायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार आणि कोण हारणार, कोणाचं स्वप्न होणार साकार. आपण पाहतो शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे 2026च्या पर्वामध्ये कोणाचं स्वप्न होणार साकार, कोणाचं स्वप्न अधुरं राहणार. ही मॅचचा खूप इम्पॉर्टंट डोट आहे मॅच आहे. जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनेल, परंतु जो संघ हारेल
त्यांना संपूर्ण 1 वर्ष वाट बघावी लागेल या स्पर्धेची आणि त्यासाठी इथून मेहनत दोन्ही संघांना करावी लागणार आहे एका ट्रॉफीचा. मी तर म्हणेन एका ट्रॉफीसाठी ही लढत आपण पाहतोय आणि त्या लढतीमध्ये पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 18 बॉलमध्ये 41 बनवायचे आहेत. 18 बॉल 41चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. तो टीम उल्मन टीमला ह्या धावा कशा पद्धतीने बनतील, कारण गोलंदाजीचा आपण विचार केला तर लोभेवाडी टीमकडं गोलंदाज भरपूर चांगले आहेत. दत्ता लोभी, सचिन लोभी असेल, करण लोभी, या तिन्ही गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे इथून कुठल्या गोलंदाजाला टार्गेट बनवणार उल्मोल संघाचे फलंदाज हे देखील पाहावे लागेल. तिन्ही गोलंदाजामध्ये आपण जर विचार केला तर दत्ता लोभीकडे देखील चांगला अनुभव आहे. सचिन लोभी पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनीही जास्त धावा खर्च केलेला नाही आहेत, परंतु इथून जे दुसरं षटक जे आहे ना दत्ता लोभीचं, त्यावरती मी तर म्हणेन अटॅक जरूर केलं जाईल. पॉवर प्लेमध्ये जर सचिन लोभीनं धावा जास्त खर्च केला तर कदाचित तिथून थोडंसं दबाव असू शकतो तो दत्ता लोभीवरती. शेवटच्या षटकामध्ये करणनं देखील तिन्ही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याने देखील केलेली आहे. त्यामुळे इथून दबाव जो असेल तो दुसऱ्या षटकामध्ये थोडासा असेल दत्ता लोभीवरती, कारण इथून पॉवर प्लेमध्ये देखील ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहील सचिन लोभीची त्यावरती हा सामना डिफेन्स असेल. जर पॉवर प्लेमध्ये धावा एक्स्ट्रा जास्त खर्च झाल्या तर कदाचित येणाऱ्या गोलंदाजावरती थोडासा दबाव हा निश्चित स्वरूपात असेल. परंतु सचिन लोभी एक युवा गोलंदाज पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपावलेला आहे. दत्ता लोभीनं वारंवार त्याला काही खरे तर कानमंत्र देत असताना आपण पाहायला मिळतोय. अगदीच क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी उत्तम बादीर सरांकडून पाहायला मिळते. क्या बात आहे. आज झरे क्रिकेटपासून थोडंसं लांब आहेत, परंतु ज्या ज्या वेळेस संधी चान्स भेटतो ना त्याच्या वेळेस 100 मधून मी ते म्हणेन 99% एफर्ट त्यांचा पाहायला मिळत असतो. मग ते बॅटिंग असतो फिल्डिंग असतो, कुठल्याही सत्रामध्ये त्यांना टकला. असं नाही आहे की बॅटिंग मिळत नाही म्हणून फिल्डिंगमध्ये एफर्ट नाही आहे. बॅटिंग साठी ओ माय गॉड बॅटशी इथून काय घडलं जात आहे. पुन्हा एकदा फलंदाजानं दाखवलं होतं की हाताला चेंडू लागलाय, मग हाताला लागले तर मग धाव घेण्याचा प्रयत्न का, आणि इथून रनआउटचं जस्ट असतं असं देवतारी त्याला कोण मारे. विद्यापीठ इथून त्यांना सांगितलं होतं की चेंडू बॅटला ब्रश झाला नाहीये, मग तुम्ही जागावरती थांबणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी धाव घेण्याचाही प्रयत्न होता, रनआउटचा चान्स, आणि तिथून तोच फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि पहिला धक्का उल्मनला या ठिकाणी लागत असताना पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज मनोज जाणं 18 नंबरची जर्सी. 18 नंबरची जर्सीचा सगळ्यांना महत्त्व ठाऊक आहे. ज्या वेळेस 18 नंबरची जर्सी प्रदान करून खेळाडू उतरत असतो त्यावेळेस नक्कीच विराट कोहलीची आठवण होतं, आणि ती क्षमता त्याच खेळाडूकडे असतेच. आणि वन डाऊनसाठी जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मनोज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज 18 नंबरची जर्सी त्यानं देखील प्रदान केलेली आहे. त्यामुळे इथून विराट कोहली सारखी त्याला बॅटिंग देखील करावी लागणार आहे ह्या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवरती एक महत्त्वाची विकेट. सचिन लोभी, लोभेवाडीची एक्सप्रेस म्हणून त्याला का ओळखलं जात आहे तो सिद्ध करते मैदानाच्या आतमध्ये. आज गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. आज गावाच्या पाठीमागच्या टीमच्या पाठीमागे अनेक प्रेक्षक वर्ग त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांची सगळ्यांची मनं जिंकलेत. आज
करण असो, सचिन असो, दत्ता लोवे असतील, उत्तम पादीर असतील, या सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन आज खेळ केलेला आहे. संपूर्ण टीमनं एकत्र येऊन आज जो खेळ त्यांचा राहिलेला आहे तो उल्लेखनीय राहिलेला आहे. आणि त्यामुळं हा जो संघ आहे ना तो इतका स्ट्रॉंग या स्पर्धेमध्ये आपल्याला वाटतोय की आजच्या दिवसामध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता, आमचे उत्तम पादीर सरांचे मी बोललो होतो की नक्कीच आजच्या या लॉट्समध्ये तुमचा संघ इतका तगडा वाटतोय की समोर मग तो कुठलाही संघ असो नक्कीच त्या संघाला लढण्याची ताकद तुमच्या संघामध्ये आहे. आणि इतका चांगला खेळ जर तुम्ही एकजूट होऊन ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतायत ना त्या वेळेस एकजूट काय असते ना ते सिद्ध केलेलं आहे या संघानं. मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो, पटकेले गली पॉइंटला ऑट कॅच, कॅच ऑफ द मॅच, जबरदस्त जेल. आणि अजून एक धक्का, फलंदाज भास्कर मागच्या मॅचचा हिरो या वेळेस मात्र होतोय 0 वरती बाद. दुसरा धक्का उल्मन टीमला, बॅट्समन भास्कर गॉन. नवीन फलंदाज मनीष दाखल झालेला आहे. पहिलाच ओव्हरमध्ये मॅचची हवा काढली की काय असं वाटतंय, कारण ज्या महत्वाच्या विकेट होत्या त्या विकेट तंबूत परतरल्यात सचिन लोभेनं. आत्मविश्वास वाढलेला आहे सचिन लोभेचा आणि आता वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. अगदीच पहिले षटकाचा खेळ समाप्त झालाय. सचिन लोभेचा फक्त आणि फक्त एकच धाव आणि 2 महत्वाच्या विकेट. चला आता टीम मीटिंग घेऊन एकच धाव, 2 विकेट, एकच धाव आलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आता 12 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 12 मध्ये 40 बनवायच्यात. आपण विचार केला ना तर लोभेवाडी टीमचे गोलंदाज, फलंदाज हे सगळे रेसमध्ये आहेत. गोलंदाजीमध्ये सचिननं अतिशय आजच्या रात्रीमध्ये विकेट मी तर म्हणेन प्रत्येक मॅचमध्ये 3, 4, 2 अशा प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या विकेट मी तर म्हणेन पाहायला मिळालेल्या आहेत. आणि रनचा आपण विचार केला, धावांचा विचार आपण केला तर करण लोभीनं प्रभावित केलंय आज. त्याच्याही बॅटमधून प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याही बॅटमधून 20, 25, 30, 35 अशा धावा त्याच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 60 बॉल उंच गेलाय, चान्स आणि तुला चान्स गमावलेला आहे, झेल सुटलेला आहे, निसटलेला आहे आणि जीवनदान. परंतु जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. 11 बॉल 39 धावा अजूनही हव्यात. दत्ता लोभी पाहतोय गोलंदाजीसाठी तो सज्ज पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी. अगदी पुन्हा एकदा चित्र असं वाटायला लागलं की वन साइड मध्ये जातोय की काय सामना. प्रेक्षक वर्ग देखील आता म्हणत असेल की ज्या पद्धतीने विकेट गमावल्या वलपन संघानं, भास्कर पास झाले, त्याच्या पाठोपाठ मी तर म्हणेन सुरुवातीला जी रनआउटची विकेट गेली ना तिथून सामना कुठेतरी मी तर म्हणेन ठासळला. भास्करही बाद झाला. त्यानंतर मनोज आहे अजूनही मैदानच्या आतमध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळले त्यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सिंगल डबल्सनं सध्या प्रवास सुरू आहे उल्मन संघाचा, पण तो सिंगल डबल्सनं धावेपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. धावांचं अंतर जरूर काढलं जाऊ शकतं
परंतु या धावांचा पाठलाग करणं सोपं नसेल त्या मॅच मध्ये. 9 चेंडू 36 धावांची संख्येची गरज. 9 चेंडू 36 समीकरण आजच्या रात्रीमध्ये जोड एक भन्नाट वेग पाहायला मिळतोय दत्ता लोभीचा. आठ चेंडू 36 धावा. 8 बॉल 36 समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच बॉल हुक केले, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय हा षटकार फलंदाज मनोज. 7 चेंडू 30 समीकरण. 7 चेंडू 30 धावा. तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या असत्या तर मॅच बनली असते. मॅच मी तर म्हणेन उल्मल संघाच्या बाजूने देखील पाहायला मिळाली असती, परंतु सुरुवातीला एकच धाव आली होती सचिन लोभीच्या षटकामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी थोडासा जो रन रेट जो होता तो सुरुवातीलाच कमी पाहायला मिळाला. या षटकारानं थोडीशी जान झोकली आहे या मॅचमध्ये. 7 चेंडू 30 धावसंख्येची गरज. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल मनोजचा. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. येणारे 6 बॉल 29 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. फलंदाज मनोज डावखुराचा स्फोटक फलंदाज आहे, परंतु इतक्या धावा बनवणं थोडंसं कठीण जाईल कारण समोर करण लोभीला आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी तो सज्ज झालेला आहे करण लोभी. लोभेवाडी टीमची रन मशीन अर्थातच आपण पाहतोय त्याला गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकावरती तो दाखल झालेला आहे. 1-1-2 अशी जर्सी त्याने प्रदान केली आहे. 11-21 आणि आज त्यानं धावा देखील तशाच बनवलेल्या आहेत. आजच्या दिवस रात्रीमध्ये भरपूर धावा त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 6 मध्ये बनवायचे 29 धावा. अजून एक चांगला चेंडू रिलीज केलाय करण. करण अंबालाची आठवण आज त्यानं करून दिली. ज्या पद्धतीने करण अंबाला इथून तिसरं पण सगळं व्हाईट बॉलसाठी असं डेफिनेटली रेफर केलेला आहे या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची माग केलेली आहे आणि नक्कीच आम्ही चेक करतो त्या ठिकाणी. सर ग्राउंड अंपायर काय आहे कारण गोलंदाज जो होता तो समोर आलेला आहे. इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतो या ठिकाणी. 5 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 5 षटकार तर शक्य नाहीये. त्यासाठी करण लोभी बनावा लागेल तुम्हाला, ज्याचा बॅटमधून मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले होते की 4 चेंडूमध्ये 4 षटकार त्यानं ठोकले होते करण लोभीला आणि तोच आता गोलंदाजी करतोय. पण समजा त्याला दंडित केले. दोन व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकूण टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. येणार 5 बॉल आणि बनवायचे 28 धावा. 5 मध्ये 28. थंडी अगदीच भरपूर वाढलेली आहे. आता असं वाटत नाही की हा आता थंडी राहिली नाहीये, परंतु असं वाटतं की हिवाळा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशर करणमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कारण इथून जरी
5 षटकार मारायचे आहेत फलंदाजाला, त्यामुळे इथून आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट लावायची काही गरज नाही आहे, फक्त चेंडू फेकायचे आहेत, मारू दे. 5 मध्ये 27 ची गरज आहे. 5 मध्ये एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे की जणू करून त्याला विकेट मिळतील. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न त्याचा चालू होता, परंतु आता त्यानं जाणले की इथून एक्स्ट्राच्या ज्या धावा जात आहेत त्या कुठेतरी रोखणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे इथून आता समोरच्या दिशेनं ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला आता 4 चेंडूमध्ये चारही षटकार जरी गेले तरी आता फरक पडणार नाही आहे. 27 ची गरज आहे, त्यामुळे इथून 4ही चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर मारले तरी सामना जिंकणं कठीण जाईल. बॅटच्या स्लॉटमध्ये आणि तिकडे फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. स्ट्राईक रोटेन केली जाते. आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरकता बाकी आहे. 3 चेंडू 26 धावसंख्येची गरज. एकच धाव आलेले आहे. 3 बॉल आणि 26 धाव. 3 मध्ये 26 ची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय कारण अजून एक 4 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय आणि आता सगळ्या प्रेक्षक वर्गाला देखील ठाऊक झाले असेल इथून कुठला संघ सुपर 5 मध्ये जे स्वप्न बऱ्याच वर्षापासून अपूर्ण राहिलेलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळेल का? एक बॉल शिल्लक अजूनही राहिलेला आहे आणि ते स्वप्न अगदी डोळ्याच्या समोर येऊन राहिलेलं आहे. अर्थातच लोभेवाडी क्रिकेट संघाचं, कारण एक चेंडू 25 धावांची गरज आहे. किती मार्जिन हा सामना गमवावा लागतोय उल्मन संघाला हेच पाहणं या मॅच मध्ये बाकी आहे. आणि इथून हा सामना मात्र जिंकलाय तो टीम लोभेवाडी क्रिकेट संघाडा आणि या एका ट्रॉफीचा हकदार ते आता या बनलेले आहेत.